हिंगोलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी आता तीव्र विरोध केला। 13 गावांमधून शक्तीपीठ महामार्ग जाणार असल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे। तर महामार्गामुळे मोठं नुकसान होणार असल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केलाय। तर येत्या 24 जानेवारीला 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने या संदर्भात आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे। तर यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार असल्याचा दावा शेतकरी करतात आणि या प्रकल्पाला ते विरोध करतात। आणि या संदर्भात काही शेतकऱ्यांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। शेतकऱ्यांचं नेमकं म्हणणं काय आहे तेच आपण पाहूया। सरकारने शक्तीपीठ महामार्ग सुरू करण्याच्या सूचना दिल्यानंतर याला महाराष्ट्रामध्ये विरोध होताना पाहिलं होतं। मी सध्या हिंगोलीच्या हे शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्याने या शक्तीपीठ महामार्गाला जे विरोध केला यांचं 24 जानेवारी आंदोलन असणार आहे। कारण की या हक्काच्या जमिनी आहेत या जाणार या संपूर्ण महामार्गामध्ये जाणार असल्याने हे शेतकऱ्यांनी यांनी विरोध केलेला आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। आता मला सांगा, या ठिकाणी आपण शक्तीपीठ महामार्ग आपल्या भागातून जाणार आहे, आपल्या शेतीमधून जाणार आहे, नेमका आपण विरोध काय करताय? आमची जमीन 1 नंबरची काळी जमीन आहे। त्याबद्दल जी जमीन आहे ती नंबर 1ची असल्यामुळे आणि दोन्ही कॅलनाचं पाणी येते आमच्या इकडे, इसापूर आणि वेलदरी कॅलनाचं पाणी असल्यामुळे या जमिनीतून आम्हाला महामार्ग परवडणार नाही आणि तो नकोही आम्हाला। कुठल्याही प्रकारचा आटास नको। जर सरकारही आम्हाला आटासापायी जर महामार्ग आमच्यावर डांबलत असेल तर आम्ही किंबहुना आमच्या जमिनीला आम्ही रणभूमी करायला तयार आहोत। कारण माझी शेतीची जमीन म्हणजे ऊस, केळी, हळद ही बागायत आहे असल्यामुळं या जमिनी जाण्याचा माझा भरपूर विरोध आहे। माझे कारण मी देशोधडीला लागणार आहोत। यासाठी माझा विरोध आहे। आम्ही 24 तारखेला धरणे आंदोलन सुरू करणार आहोत। माझी जवळपास हयातनगर येथे 9 एकर जमीन आहे आणि त्या 9 एकर जमिनीमध्ये माझी 6.5 एकर जमीन या शक्तीपीठ महामार्गात जात आहे आणि आमची सर्वांची जमिनी या वसमत तालुक्यातील जितके 13 गावं या शक्तीपीठ महामार्गाने बाधित होणार आहेत त्या 13 पैकी 11 गावांमधून कालव्याद्वारे पाणी पुरवठा केला जातो आणि त्या 13 गावातील सर्व जमिनी या पाण्याखाली आहेत आणि बारमाही बागायत जमिनी आहेत। तरी देखील सरकारने या शक्तीपीठाचा अट्टहास केलेला असून हे शेतकऱ्यांना कदापि मान्य नाही। शक्तीपीठ मार्ग शासनाने कुणाही पद्धतीने कशाही पद्धतीने आमच्यावर डावलून देऊ नये आणि शासनाचा आम्हाला कसल्याही प्रकारचा मोबदला पण पाहिजे नाही। शक्तीपीठ कायमस्वरूपी रद्द व्हावं हीच शासनाकडे माझी मागणी आहे। आपण बघितलं असलं या ठिकाणी शेतकरी ज्यादा चांगलेच आक्रमक झाला मिळते, कारण की ज्या आमच्या सुपीक जमिनी आहेत, बागायती जमिनी आहेत, या संपूर्ण महामार्गामध्ये जात आहेत आणि यामुळे आता या संपूर्ण महामार्गाला या ठिकाणी विरोध होताना पाहायला मिळते। कॅमेरामॅन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।